बाबतीतली बैठक मंत्री महोदयांची झाली नाही। जर मंत्र्यांनाच खरं तर या पाण्याचं महत्त्व नसेल तर मग कर्जतमध्ये कुकडी प्रकल्पाच्या अंतर्गत जे पाणी दिलं जातं त्या शेतकऱ्याला ते न्याय कसं देतील असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो। सीना प्रकल्पाच्या बाबतीत आम्ही चर्चा करून थोडंसं भांडून त्यावेळेस पाणी सोडलं, तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत झाली, पण आता परत सांगण्यात येत आहे की आता आम्ही पाणी बंद करणार आहोत। तसंच बारामती तालुक्यामध्ये जानाई शिरसाईमध्ये अजून 40% जे क्षेत्र आहे ते पाण्यापासून वंचित आहे। 2-3 दिवसापूर्वी आम्ही जेव्हा बसलो होतो चर्चा केली होती, आम्हाला सांगितलं होतं सोमवारपर्यंत म्हणजे काल दुपारपर्यंत आम्ही जानाई शिरसाईमध्ये पाणी सोडू। पण मग काल आम्हाला असं कळालं, एक तर कुकडीच्या बाबतीत चर्चा आणि बैठक झाली नाही, हा एक विषय महत्त्वाचा होताच, त्याच्याबरोबर पाणी जे काल दुपारपर्यंत सोडलं जाणार होतं ते अजून 3 दिवस हे लांबलं जाईल। मग शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाल्यानंतर मुंबईची महत्त्वाची बैठक ही असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी व पिण्याचं पाणी माझ्या मतदारसंघामध्ये व त्याच्याच बरोबर बारामती जानाई शिरसाईमध्ये असणारे व पुरंदरचे काही 5 गावं याच्यासाठी आम्हाला इथं यावं लागलं। अधिकाऱ्यांबरोबर आम्ही आता चर्चा केली आहे, तिथं कुकडीबद्दल काही प्रमाणात चर्चा झाली, पण वरिष्ठ अधिकारी एक दिल्ली लेवलच्या बैठकीमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांचं आणि मंत्री महोदयांचं असं चर्चा झालेली नाही, त्यामुळे अजूनपर्यंत कुकडीबाबत शब्द कुठलाही तिथं दिला गेला नाही। पण राहिला प्रश्न जानाई शिरसाईचे बारामतीची जी काही गावं आहेत ज्याच्यात 11 गावं आता पाण्यापासून वंचित आहेत, त्याला देण्यासाठी जो पाणी नियोजन आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये प्रकल्पात पाणी नसल्यामुळे जो काही बाष्पीकरणाचा नुकसान झाले लॉस झालेला आहे ते भरून काढून आम्हाला कुठेतरी पाणी वाढवून देण्याची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलेली आहे। अजून पेपरवरती मान्य केलेली नाही, पेपरवर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। पुढच्या काही वेळामध्ये इथं राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही गाद्यांची मागणी केली होती। आम्ही आमच्या कार्यालयाकडनं गाद्या मागितलेल्या आहेत, पुढच्या 10 मिनिटांमध्ये इथं गाद्या येतील। आमचे हे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका आहे। जर शेतकऱ्याचं मन मागण्या पूर्ण झाल्या, जर शेतकरी हो म्हणले तरच इथून आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। मी ट्विटच्या मदतीने याबद्दल व्यक्त झालेलो आहे। आज इथे येणं महत्त्वाचं होतं, कारण का अजून जर काही दिवस पुढे गेले तर मग प्रशासन अशाच पद्धतीने शेतकऱ्याला गृहीत धरेल आणि मग गृहीत धरल्यानंतर पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न जनावरांचा आणि माणसांचा इतका मोठ्या प्रमाणात झालाय, त्यामुळे काही प्रमाणात मीटिंग महत्त्वाची होती। आदरणीय पवार साहेब आणि प्रमुख आमचे सर्व नेते हे मुंबईला आत्ता आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही चालतो। त्यामुळे माझ्यासारखा एक कार्यकर्ता तिथं न जाता पवार साहेब नेहमी जे सांगतात की प्रथम लोक आणि मग लोक प्रथम ठेवून आत्ता पुण्यामध्ये येऊन लोकांचे प्रश्न मार्गी लावणं आणि ते सुद्धा पिण्याच्या पाण्याचे आणि जनावरांच्या पाण्याचे, हे मला महत्त्वाचं वाटल्यामुळे मी इथं आलेलो आहे। सुप्रियाताईंना या बाबतीतली कल्पना मी 100% त्या ठिकाणी दिलेली आहे। तिथं बैठक सुरू आहे, बैठकीमध्ये नक्कीच एक निर्णय असा घेतला जाईल, आता पूर्णपणे रस्त्यावर येऊन लोकांच्या वतीने आता आपल्याला लढावं लागेल आणि आक्रमक पद्धतीने लढावं लागेल अशी भूमिका तिथं मांडली जाईल आणि ती मान्य केली जाईल असं मला विश्वास आहे। बारामतीच्या शेतकऱ्यांच्या बरोबर बारामतीचे लोकप्रतिनिधी जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत, मात्र त्या शेतकऱ्यांबरोबर तुम्हाला इथं येऊन सिंचन विभागामध्ये पाण्यासाठी भांडावं लागतं, ते त्यांचं अपयश आहे का? म्हणजे तुम्ही बारामतीच्या शेतकऱ्यांसाठी भांडावं लागलं? आता ह्याच्यामध्ये बघा, कर्जत जामखेडमध्ये मी आमदार आहे, मी आमदार कोणाच्या विरोधात झालो लोकांच्या कृपेने तर राम शिंदे सरांच्या विरोधात झालो। पवारांच्या विरोधात लढतात म्हणून राम शिंदे सरांना आमदारकी मिळाली मागच्या दरवाजातून, त्यांना सभापती पद मिळालं की रोहित पवारला मतदारसंघामध्ये अडकून ठेवलं पाहिजे, बाहेर तो गेला नाही पाहिजे। आता सभापती पद मिळाल्यानंतर त्यांनी अख्ख्या देशामध्ये सरकारी विमान घेऊन प्रवास केला, हेलिकॉप्टरचा उपयोग केला। अरे पण कर्जत जामखेडसाठी काय करणार हे तुम्ही त्या ठिकाणी सांगा। तिथं तुम्ही पदाचं काय लोणचं घालता का? आता कुठेतरी माझ्यावर टीका करतात की रोहित पवारला आता माझी आठवण झाली। अरे बाबा, तुझी आठवण म्हणजे तुझ्याकडे पद आहे म्हणून तुमची आठवण त्या ठिकाणी झाली असेल, तर एवढीच हिंमत आणि ताकद असेल
तर 18 तारखेपर्यंत कुकडीचं पाणी तुम्ही सोडून दाखवा. आहे का हिंमत? आणि द्या 35 दिवसाचं तुम्ही आवर्तन. काहीच करू शकत नाही. एसीत बसून कडक कपडे घालून मात्र त्या ठिकाणी टीका करतात. जसं कर्जत जामखेडमध्ये एक पद आहे तसंच बारामतीमध्ये सुद्धा पद आहे उपमुख्यमंत्री पदाचं. कदाचित पार्टीमध्ये चालणाऱ्या गोष्टी आणि बऱ्याच काही इतर अडचणी असल्यामुळे या विषयाकडे त्यांचं लक्ष दिलं गेलं नसेल. आणि पूर्वी जी पद्धत होती, एकदा निर्णय घेतला आता अधिकारी हे ऐकायचे. आता त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल झालाय. अधिकाऱ्यांना दुसरेच कुणीतरी काही गोष्टी सांगतात असं कुठेतरी जाणवायला लागले. दुसरे नेते कोण जे या पुरंदरमध्ये बारामती मतदारसंघामध्ये हे हस्तक्षेप करतायत हे कुठेतरी आता आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे अशा पद्धतीने या छोटे छोटे पण महत्वाचे विषयाकडे जर दुर्लक्ष झालं आणि प्यायला पाणी जर शेतकऱ्याला मिळालं नाही तर शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात अडचण ही होऊ शकते. त्यामुळे हे निर्णय लक्ष देऊन घ्यावे लागतात. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तिथं लक्ष देणं महत्वाचं आहे. तुमच्या पक्षातले काही ज्येष्ठ मंत्री आहेत, ते भाजपचं कौतुक करतात. शेतकऱ्यांचा विषय असेल किंवा आणखी दुसरा विषय असेल त्या विषयावर भाजपच्या विरोधात बोलत नाही. आता ते कोण आहेत? आज शरद पवार साहेबांनी पण एक मोदी संदर्भात वक्तव्य केले की मोदींनी देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम केलं, असं कौतुक केलेलं आहे. आता पवार साहेब बोलत असताना त्याचे दोन अर्थ असतात. आम्ही पवार साहेबांच्या वक्तव्याचा अर्थ हाच काढलेला आहे की आज मोदी साहेब जे भारताच्या बाहेर जाऊन फिरत आहेत त्याच्यापेक्षा आज भारतात राहून सर्व पक्षांना एकत्रित घेऊन विश्वासात घेऊन आज जी या भारतावर मोठ्या प्रमाणात अडचण आलेली ती कुठेतरी त्या ठिकाणी सोडवली पाहिजे. ही भूमिका पवार साहेबांची जी आहे ती आम्ही त्या ठिकाणी बघतो. त्यामुळे पवार साहेब बोलत असताना त्याला दोन अर्थ असतात. तुम्ही कुठला घेता हा फार महत्वाचा असतं. त्यामुळे याच्या पुढे मला असं वाटतं की ते आम्हाला आदेश देतील. आम्ही आधी सुद्धा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करत होतो. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवा, महिला सुरक्षतेचा नाही तर कायदा व सुव्यवस्था कुठलाही विश्वास असेल तर लगेचच्या लगेच रस्त्यावर उतरून लढावं लागतं. आणि आम्ही त्यांच्या आदेशाचा मान ठेवून त्या ठिकाणी लढतोय. याच्या पुढे जाऊन आम्ही लढत असताना इतरही नेते आमच्या बरोबर लढतील अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी धरतो. कॅप्टन अशोक खरातच्या संदर्भात तुम्ही गंभीर आरोप केलाय की अजितदादांच्या मृत्यूच्या दिवशी अनेक क्रॉस त्यांच्या नंबरिंग झालेले आहेत. या संदर्भात काय? जो कोणी कॅप्टन, खोटा कॅप्टन खरा भोंदूबाबा जो होता त्याच्या बाबतीत पूर्वीपासून त्याच्याकडे एकच नंबर असायचा. पण माझ्या अंदाजाने 20 सप्टेंबरच्या आसपास म्हणजे दादांचा ऍक्सिडेंट होण्याच्या 8 दिवस आधी त्याने एक वेगळा नंबर घेतला, त्याचा वापर केला. परत तो नंबर कॅन्सल केला, दुसरा नंबर आणि मोबाईल घेतला, तो कॅन्सल केला, तिसरा नंबर घेतला. असे दादांचा ऍक्सिडेंट होऊन 2 दिवस होऊस तर त्याने 4 ते 5 नवीन मोबाईल त्या ठिकाणी वापरले. आणि ते वापरत असताना एक तर मोबाईल फक्त 19 मिनिटं संभाषण करण्यासाठी वापरला असं कुठेतरी कळतंय. आणि मग अशा आणि त्याच्याच बरोबर 28 तारखेला जेव्हा अजितदादांचा ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी सगळ्यात जास्त फोन त्यांना त्यावेळेस तिथं आले होते. आता त्याच्याच बरोबर फोनचा मुद्दा आहेच. पैशाच्या बाबतीत सुद्धा दादांचा ऍक्सिडेंट होण्यापूर्वी आणि नंतर उलाढाल त्या बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात झालं असं काही लोकांचं मत आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा दिलेले आहेत. मग अजितदादांच्या ऍक्सिडेंटच्या आसपासच मोबाईल बदलले जातात, मोबाईलचा फोन येतो, पैशाची उलाढाल होती, अजितदादांच्या घराबाहेर तिथं काळी पूजा तिथं केली जाते. आणि अशा सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर हेतू बघता दादांना इजा पोचवावी असा कोणाचा हेतू होता का? ती व्यक्ती कोण? ते सत्तेतले आहेत का, मोठे नेते आहेत का दुसरं कोणी आहे? याचं कुठेतरी शहानिशा व्हावी यासाठी सीबीआय आणि ईडीने कारवाई सुरूच केलेली आहे. पण अजितदादांच्या अँगलनी सीआयडी शांत बसलेलं आहे, झोपलेलं आहे असं आमचं मत आहे. त्यांनी सुद्धा जागं व्हावं आणि या विषयामध्ये लक्ष घालावं. काय खरं घडलं हे त्या ठिकाणी बघावं. म्हणून आम्ही म्हणतोय की सीबीआयकडे जर हा तपास देता आला तर तुम्ही त्या ठिकाणी द्यावा. ही फक्त आमचीच मागणी असं नाही, सत्तेत असणारा अजितदादांचा जो आजचा पक्ष आहे त्यांनी सुद्धा याच्या आधी मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी स्मरणपत्र दिलं, अधिवेशनात आम्ही हा मुद्दा मांडला, आम्हाला उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी दिलं. हो, या बाबतीत आम्ही होम मिनिस्टर साहेबांशी बोलू, पण आतापर्यंत या बाबतीत 1% सुद्धा काम दुर्दैवाने त्या ठिकाणी झालेलं नाही. म्हणून कुठेतरी आम्हाला असं वाटतं की उलट आमच्या शंका आता वाढत चाललेल्या आहेत. माणिकराव कोकाटेंचा राजीनाम्यासंदर्भात अशोक खरातनी सुनील तटकरेंवरती दबाव आणलेला होता. या संदर्भात अजितदादांना अंधारात ठेवून सुनील तटकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे त्याचा राजीनाम्याची मागणी केली असं जे वक्तव्य आहे ते उदय आहे राष्ट्रवादीचे जे कोकाटे भाऊ आहेत त्यांचं आणि खरातांचं पटत नव्हतं असं आम्हाला कळालेलं आहे.
ते विचारामुळे पटत नव्हतं का वेगळा आर्थिक काही व्यवहार होता हे मला सांगता येणार नाही. पण कोकाटे हे अजितदादांचे निष्ठावंत आहे. अजितदादांच्या विचाराने चालणारा एक आमदार आणि एक कार्यकर्ता. ठीक आहे, रम्मी खेळले, ते चुकीचं खेळलं, त्यांच्यावर कारवाई झाली, ती योग्यच कारवाई झाली. पण विचाराला पक्का राहणारा हा व्यक्ती जर त्यावेळेस खराताला सहकार्य करत नसेल, त्यांचा मतदारसंघ सेम असून, तर मग कदाचित काही लोकांना वाईट वाटलं असावं. ज्यांचं नाव तुम्ही घेतले त्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून कोकाटेंना काढायला लावलं का दादांना विश्वासात घेतलं, हे खरं तर तेच नेते त्या ठिकाणी सांगतील. पण काही झालं तरी दादांनी जो विचार जपला तोच विचार कोकाटे जे आमदार आहेत ते जपतायत. नक्कीच ही चांगली गोष्ट आहे. पण मग अन्याय त्यांना जो झाला, त्यांच्यावर जे प्रेशर आणण्यात गेलं की त्यांना मंत्रिपद जावं, एकतर रम्मीचा विषय होताच, पण तो खरातकडनं जर केला असेल तर मग खरातांचा ऐकणारे नेते अजितदादांच्या पक्षातले कोण, हाही प्रश्न तिथं निर्माण होतो. आणि पूजा आणि काळी पूजा करण्यामध्ये ते सुद्धा त्या ठिकाणी जात होते का, तो जो व्हिडिओ सरकारकडे आहे, तो एकदा प्रसिद्ध सरकारने करावा एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो. आता बोलतात पैसे होते ते काय केले, त्यांनी सांगितले संस्थांची पतसंस्था पतसंस्था ठेवण्यासाठी पैसे ठेवले होते, 9% व्याज त्यांना मिळणार होते. पैसे आले कुठे हा प्रश्न तुम्ही करावा. पैसे असेच बोंदुगिरी करून केले का? शक्तीपीठ मार्ग ज्याला विरोध सामान्य लोक करतायत तिथं सुद्धा खरातेली आधीच जमीन घेतली होती, शक्ती मार्ग डिक्लेअर व्हायच्या आधी. म्हणजे खरातांना नक्कीच सत्ताधारी काही लोक काही गोष्टी सांगत होते ज्याच्यातून नफाखोरी हा खरात करू शकत होता. त्यामुळे पैसे आले कुठून, पैसे आल्यानंतर कुठल्या बँकेत ठेवले हा वेगळा विषय, पण आले कुठून, दिले कुणी आणि कशा पद्धतीने एवढा मोठा आर्थिक दृष्टिकोनातून हा मोठा झाला, हे कुठेतरी त्या ठिकाणी पुढे आलं पाहिजे असं आमचं मत आहे. ऑपरेशन टायगरची एक चर्चा आहे आणि शिंदे एकनाथ शिंदेंना काही ठाकरे गटाचे खासदार भेटलेले आहेत. तुम्ही पूर्वी आरोप केला होता की हे 2029ला भाजपमध्ये जातं, या संदर्भात काय? अहो, त्याची एक झलक साताऱ्यामध्ये बघितलेली आहे ना आपण. साताऱ्यामध्ये सत्ताधारी मंत्री, तिथं असणारे आमदार यांनाच पोलिसांनी मारामारी केली, त्यांना बाजूला केलं, दबाव आणला आणि भाजपली सत्ता त्या ठिकाणी स्थापन केली. ती सुद्धा कोणाच्या सहकार्यातून स्थापन केली तर जे शिंदे गटाचे जे आमदार आहेत, हे शिंदे गटाचे असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या पत्नीला, घरच्यांना हे भाजपकडून उभं केलं आणि त्यांना त्या ठिकाणी पद मिळावं म्हणून हा सगळा गोंधळ केला. सुरुवात तिथून झाली. त्यामुळे ऑपरेशन टायगर का ऑपरेशन म्याव काय करतील हे मला माहित नाही, पण एक तुम्हाला सांगतो, भाजप या दोन्ही पक्षाला अजिबात सोडणार नाही. यांचे आमदार हे नक्कीच त्या ठिकाणी फोडले जातील. फक्त हे पुढच्या काही महिन्यांमध्ये होईल असं नाही, हे मंत्री म्हणजे पुढचं इलेक्शन होण्या अगोदर त्या ठिकाणी होईल.